महाराष्ट्रातील ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे। खासदार बंडखोरीच्या या संपूर्ण प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही कोणतेही ऑपरेशन कधी अर्धवट ठेवत नाही, ते पूर्णच करतो। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावत आमचं ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं असून सध्या बॉडी एकदम सुदृढ आहे असा मोठा दावा केला आहे। ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं। ओमराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार। ओमराजेंनी घोषणा केली आहे, ठाकरेंची साथ सोडत ओमराजे शिंदेंसोबत जाणार आहेत। दरम्यान पैशांसाठी जाणारा मी नाही असं म्हणत विकासासाठी काम करणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलंय। ओमराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। मात्र पक्ष सोडताना ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंचे आभार मानले। मातोश्रीबाबत एकही चुकीचा शब्द बोलणार नाही असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। शिवाय कार्यकर्त्यांनीही मातोश्रीबाबत अपशब्द वापरू नये असं आवाहन सुद्धा ओमराजेंनी केलं। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। विरोधकांच्या बैठकीत अधिवेशनाची रणनीती ठरली आहे। राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचं चहापान झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची उपस्थिती होती। तर विरोधकांनी मात्र सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकला। खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी आणि शिवसेना युबीटीच्या नगरसेविका राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मी पक्षातच आहे, शिवसेना युबीटी सोबतच राहणार, माझा निर्णय मी घेतला असून वडिलांचा निर्णय ते घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। अमित शहांची दहशत आणि दबावामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही। त्याचबरोबर शहांच्या दबावामुळे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। चूक झाली असं वाटतं, त्यांच्याशी बोलणी सुरू। ओमराजेंचं आणखी एका खासदारासोबत चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। राऊतांच्या विधानानं शिवसेनेचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे, यावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली। पैशांच्या मोहात खासदार अडकले गेले। खासदार फुटीबाबत संजय राऊतांचं विधान, पैसे मिळाले असतील तर घरात ठेवून परत या, घेतलेले पैसे पुढच्या निवडणुकीत वापरता येतील असा सल्ला राऊतांनी दिला। यावर प्रत्युत्तर देत हा संघर्ष टक्केवारीचा नसून विचारांचा असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलं। बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी रविवारी सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली होती। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रेवती सुळेंचा विवाह सोहळा पार पडला। या सोहळ्याला ठाकरेंचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं अशी मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली। 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा दावा खोटा असल्याची टीका देखील हाकेंनी केली। जात प्रमाणपत्र देणाऱ्या समित्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केला। मुंबईतील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं आणि पक्कं घर मिळावं म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कंबर कसली आहे। समूह पुनर्विकास योजनेसाठी 19 क्षेत्र निश्चित करण्यात आले। याद्वारे 6,17,229 घरं बांधण्यात येणार आहेत आणि भांडूपमध्ये सर्वात मोठं क्लस्टर असून इथे 1,02,601 घरं प्रस्तावित आहेत। विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वेनं मोठं पाऊल उचलत दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ केली आहे। दंडामध्ये 250 रुपयावरून 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दंड आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे। मुंबईतल्या पूर्व किनाऱ्यावरील व्हिक्टोरिया डॉक आणि क्रॉस आयलंड परिसरात मरीना प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तब्बल 424 मरीना उभी करण्याची क्षमता या ठिकाणी असेल। त्यासाठी L&T या कंपनीनं सर्वात कमी किमतीची निविदा दाखल केली आहे। मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सुविधांच्या विस्तारासाठी 24 जून ते 26 जून या कालावधीत 56 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे। या कामांमध्ये शटिंग नेकचं बांधकाम, पिट लाईन्सचा विस्तार, पाणी पुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचं वळण बदलणं यासारख्या कामांचा समावेश आहे।
भिवंडीत शिवसेना युबीटीनं आंदोलन केलंय. फुटीर खासदारांविरोधात जाहीर निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. परिवहन मंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली असून बेस्ट संपावर अद्याप तोडगा निघाला नाहीये. तसंच नीटची परीक्षा असल्यानं संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बोरिवलीत स्थानिक नागरिकांनी गावदेवी मैदान वाचवण्यासाठी आंदोलन केलंय. मैदानाच्या खासगीकरणाला नागरिकांचा विरोध असून संपूर्ण मैदानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. भिवंडीतील मराडेपाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठात भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. 26 आणि 27 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मराडेपाडा शक्तीपीठात 2 दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. पनवेल आणि नेरूळ इथे विशेष नमाज ए इस्तिस्का याचं आयोजन करण्यात आलं. या सामूहिक प्रार्थनेत पनवेल आणि नवी मुंबईतील विविध भागातून मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. पाऊस, देशात शांतता आणि सुव्यवस्था यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. अमृता फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मुंबईच्या वरळी इथं भव्य योग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शाहिद कपूर, जॅकी श्रॉफ यांनी उपस्थिती दर्शवली. कांदिवली पश्चिम इथल्या कोरा केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी नागरिकांसोबत योगाभ्यास करून योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन शिरगाव समुद्रकिनारी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जागतिक योग दिनाचं औचित्य साधत योग साधना करण्यात आली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, मनपा आयुक्त कैलास शिंदे, महापौर सुजाता पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी योगासनं केली. ठाण्यामध्ये जागतिक योग दिवस सर्वत्र उत्साहात साजरा झालाय. संत निरंकारी मिशनच्या वतीनं देशभरात विविध शाखांमध्ये देखील योग दिवस साजरा करण्यात आला. नवी मुंबईच्या कॅम्प बळेगाव इथे संजय जाधव यांच्या मार्गदर्शनानं आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये पोलीस अधिकारी, एसीपी, 120 पोलीस अंमलदार व MSF प्रशिक्षणार्थी 222 यांनी सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत नाव नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला. जून महिना अर्धा संपून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उन्हाचा आणि उकाड्याचा सामना करतोय. मात्र आता नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालाय. 23 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये वेगानं पुढे सरकणार आहे. मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. अखेर पावसाला आता सुरुवात झाली आहे. सुरुवातीला रिमझिम असणाऱ्या पावसानं नंतर जोर धरला. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होणार आहे. 23 जूनपर्यंत राज्यात पावसाच्या सरी कोसळतील. सोमवारपासून मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. भिवंडी शहरात अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. सकाळपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील रब्बी कांदा 2026च्या शासकीय खरेदीसाठी प्रति क्विंटल 1730 रुपये इतका किमान हमी खरेदी दर निश्चित केलाय. या संदर्भातील अधिकृत कार्यालयीन निवेदन ग्राहक व्यवहार विभागाच्या कॉस्टिंग सेलद्वारे जाहीर करण्यात आलं. मुंबई पालिकांच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. बाल कामगारांकडून नालेसफाई केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वडाळा पूर्व परिसरात संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला. कोळसेवाडी पोलिसांनी 2 नराधमांना अटक केली. 15 वर्षांच्या मुलीला रात्रीच्या वेळी घरी नेत 60 वर्षांच्या नराधमानं जबरदस्ती केली. दरम्यान मुलीनं आरडाओरड सुरू केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
मोरबे धरणातून पाण्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला बेकायदेशीर जोडणी करून लाखो लिटर पाण्याची चोरी झाली. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जलवाहिनीतून 3 लाख घनमीटर पाण्याची चोरी झाल्याचं तपासात आढळून आलं आहे.